निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभंजन मारुतनंदन, हे दुःखभंजन मारुतनंदन, तुम्हाला मेरी पिता पवनाचे पवित्रे पारोमार, पवनाचे हे दुःखभंजन मारुती नंदन, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यावार करे संतांचा, यावार करे संतांचा, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग, ज्ञानी यांचे शिरोमणी असणारी, जगाताची माऊली असणारी माझ्या ज्ञानोबारायांचा चार चरणाचा अभंग सेवेकरता किंवा निरूपणाकरता निवडलेला आहे. विठ्ठल माऊली या अभंगातून काय सांगत असतील तर पहिल्या कडव्यामध्ये श्री गुरु सारिका सदा पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, या कवड्यातून काय सांगत असतील तर माऊली सिद्धांत सांगतायत आणि हा सिद्धांत पटवून देण्यासाठी दुसरे दोन त्यासाठी दृष्टांत देतात. ते दृष्टांत असे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटे जो कोणी बैसला, काय उनी त्याला सांगा जोजी, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. आणि शेवटच्या कडव्यामध्ये ज्ञानोबाराया आपल्याला आलेली जी अनुभूती आहे ती अनुभूती सांगता येत. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उधरलो गुरुकृपे, श्री गुरु सारिकाच पाठी राखा, इतरांचा लेखा कोण तरी. विठ्ठल कोणत्या निमित्ताने आपल्याला आज ही कीर्तन रूपी सेवा लाभलेली आहे त्याचं कारण असं की स्वानंद निवासी तपोनिधी गणेशनाथ बाबा
त्यांचा हा जन्मशताब्दी उत्सव आणि त्या उत्सवानिमित्त माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला बाबांच्या कृपेने, घाटे महाराजांच्या कृपेने आणि इथं असलेले सगळे स्वानंद सुखनिवासी गणेशनाथ संस्थानाचे सगळे कीर्तनकार असतील, सगळे महावेत्ते इथं आहेत, ब्रह्मवेत्ते आहेत, सगळे कीर्तनकार असताना माझ्यासारख्या लेकराच्या पामराच्या वाट्याला ही सेवा आले. आता ह्या पामराच्या वाट्याला आलेली सेवा मोठमोठ्या मंडळी समोर ठेवावी तरी कशी, याचा मोठा प्रश्न आहे. याचं जर उत्तर बघायला गेलं तर एकच याचे उत्तर असू शकतं की मी आज लेकरू आणि हे माझे सगळे असणार आहेत तेवढे मायबाप आहेत. विठ्ठल अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे असा, माझ्या कीर्तनाला नंतर, कीर्तन चालू नंतर दुसरी सेवा आहे. गडबड होऊ नये म्हणून अगोदरच सांगून टाकतो. माझ्यासोबत आलेले या विभागाचे वैभव अभप महेश महाराज जांजे यांना मी धन्यवाद देतो. माझ्याबरोबर आलेले माझे पाठीराखे काय म्हणायला हरकत नाही आणि मला कीर्तनासाठी उत्स्फूर्त करणारे आमचे तानाजी बाबा धनावडे, त्यानंतर आमचे गावचे वैभव पकवाज वादक हर्षददादा कोंडालकर, त्यांनाही मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर इकडून माझ्याबरोबर असलेले आलेले आमचे तात्या, पहिली सेवा त्यांच्याच कृपेने मला मिळाली. आज ती सेवा बाबांच्या कृपेने आणि गाठी महाराजांच्या कृपेने माझ्याकडे आली, परम भाग्याने. तर ते आमचे असे असणारे सुनील तात्या कोंडालकर, त्याच्यानंतर आमचे परम श्रद्धे श्यामबाबा मिस्त्री असतील, दीपक महाराज मिस्त्री असतील, आदी सर्व मंडळी सगळी श्रद्धेय स्थानी आहेत आणि बसलेले समोरचे तर सगळे श्रद्धेय स्थानी असणार आहेत. त्यांच्या चरणावरती आता मस्तक ठेवतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आज बाबांचा जन्म शताब्दी महोत्सव आहे. महोत्सव असताना बाबांच्या जन्माविषयी काहीतरी थोडं कथन केलं पाहिजे. तर काय आपल्यासारखा माणूस काय कथन करेल? माझा आणि बाबांची काय गाठ भेट नाही, पण बाबांच्या बरोबर असलेली काही ज्येष्ठ मंडळी आपल्यामध्ये अजून आहे. तर त्या ज्येष्ठ मंडळीकडून जे काही संग्रह केलेला आहे तो आपण समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल बाबांच्या विषयी आजूबाजूला विचारत असताना आपला बघायला गेलं तर गणेशनाथ संप्रदाय खूप मोठा आहे, त्याचा विस्तार खूप मोठा आहे. इवलेसे रोप लावेले द्वारे एक चुकी अशी झाली की मला ज्यांनी परमार्थाच्या वाटेला लावले, आमचे असे श्रद्धेय स्थान असणारे शांताराम बाबा कदम हेही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे, त्यांचे मी धन्यवाद मानतो. तर बाबांविषयी बोलायचं म्हटलं तर गावामध्ये गेला असताना आमच्या गावातील आले तिथं गणपत कृष्ण बोल, त्यांना विचारणं केल्यानंतर बाबा कसे होते, बाबा कशा किम निमित्ताने आपल्या कोकणामध्ये आले, तर त्यांना विचारल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. त्यांना काय सूचना काय बोलावं बाबांविषयी, ते बाबांविषयी बोलायला गेलं तर खूप आहे पण मला बोलता येत नाही. आता अशी माझी अवस्था झाली. 2 मिनिटं स्तब्ध थांबलो मी, पण मला पण थोडं अवघड वाटलं, कारण की ह्या बाबांना बघतोय आपण. या बाबांना जर मी बोरं दिली तर बोरं घेऊन एवढे बाबा खुश होत होते, त्यानंतर मग त्यांची बाबा कशा असतील हे आपल्याला त्याच्यावरून समजू शकतं. मग ते बाबांविषयी सांगत असताना बाबा पहिले कोकणामध्ये आले,
बाबांचे वडील कोकणामध्ये आले. तसे तर आता गाडगे महाराजांनी मला सांगितलं की बाबांची ही 6वी पिढी आणि अरविंद बाबांची 7वी पिढी असं. तर राजाराम बाबा जेव्हा आपल्या कोकणामध्ये आले तेव्हा हे शेंदूरमलाई ठिकाणी आले. तर शेंदूरमलाईला आल्यानंतर त्यांना मूलबाल होत नव्हतं. मग तर मूलबाल होत नव्हतं तर तिथं एक देवस्थान होतं गणपतीचं, असं मी त्यांच्या तोंडून ऐकलंय. त्यांनी बाबांच्या तोंडून ऐकलंय. मी त्यांना विचारला दाखला की हा दाखला कसा काय आहे, तर प्रमाण म्हणून बाबांचं सांगितलं, म्हणून मी आज सांगतो इथं. तर बाबा त्यांनी सांगितल्यानंतर त्या गणपतीला राजाराम बाबांनी नवस केला, हे गणपती बाप्पा मला तुझ्या कृपेने पुत्र संतती व्हावी. त्यांनी नवस केल्यानंतर काही कालांतरानंतर बाबांचा जन्म झाला. बाबांचा जन्म झाल्यानंतर गणपतीच्या कृपेने बाबांचा जन्म झाल्यामुळे बाबांचं नाव गणेशनाथ हे ठेवलं. विठ्ठल पूर्वीचा इतिहास याला काय असेल की गणपतीची स्थापना कशी झाली या ठिकाणी, तर त्याची आलोचना करत असताना ते म्हटले की शेंदूरमलाई नाव कसं पडलं, तर शेंदूर या नावाचा एक राक्षस होता आणि त्या राक्षसाचा वध कोणी केला, तर बहुतेक गणपती बाप्पांनी केला. आणि गणपती बाप्पांनी केल्यामुळं त्या गणपतीची प्राण प्रतिष्ठा त्या शेंदूरमलाई ठिकाणी झालं आणि त्याच्यामुळं शेंदूरमलाई असंही नाव पडलं. विठ्ठल आपण आजूबाजूचा जर परिसर बघितला तर त्या परिसरामध्ये शेंदूरमलाईच्या परिसरामध्ये एक वेगळं दिसायला भेटतं, असं की ती जी माती आहे ती माती शेंदूर सारखी लाल आहे, पण इतर ठिकाणी गेल्यानंतर ती थोडासा फरक असतो. पण शेंदूरमलाईला गेल्यानंतर ती माती लाल बघायला भेटते. त्याचं कारण की तिथं शेंदूर नावाच्या राक्षसाचा वध झालेला आहे. प्रमाण विठ्ठल. त्याच्यानंतर मी असंच बाबांच्या विषयी आलोचना करत असताना शांताराम बाबांच्या घरी गेलो आणि शांताराम बाबांच्या घरी गेल्यानंतर तोच मला अनुभव आला. बाबांचा विषय काढला. बाबांचा विषय काढल्याबरोबर बाबांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले आणि बाबांना अश्रू अनावर झाल्यानंतर 2 मिनिटं स्तब्ध झाल्यानंतर बाबांनी मला एक कथानक सांगितलं की मुंबईमध्ये त्यांच्याबरोबर एक साधू होते. ते साधूंच्या सोबतीमध्ये शांताराम बाबा राहत होते आणि शांताराम बाबा बाबांच्या सोबत राहत असताना एके दिवशी बाबांची इच्छा होती की मला त्यांच्यामध्ये शांताराम बाबांची इच्छा होती की मला गणेशनाथ बाबांच्या बरोबर राहायला भेटावं आणि बाबांची पण इच्छा तेव्हा झाली की मला एखादा गवई भेटावा. मग त्याच्यामुळे शांताराम बाबांना गायनाची आवड होती आणि गायनाची आवड असल्यामुळं त्यांच्या बरोबर जो साधू पुरुष होता त्या साधू पुरुषांना त्यांनी सांगितल्याबरोबर बाबांना त्यांनी सांगितलं आणि त्याच्यामुळं शांताराम बाबांची नियुक्ती त्यांच्याकडे केली आणि शांताराम बाबांची त्यांच्याकडे नियुक्ती केल्यानंतर एक दिवस मुंबईमध्ये बाबांचं प्रवचन चालू होतं आणि त्या प्रवचनामध्ये बाबा प्रार्थना घ्यायचं. कधी प्रवचन संपलं की प्रार्थना घ्यायचं आणि प्रार्थना घेत असताना शांताराम बाबांचा पहिलाच दिवस होता तो, म्हणजे स्टेजवरचा पहिला दिवस होता आणि स्टेजवरचा पहिला दिवस असल्या कारणाने बाबांना काय बोलावं काहीच सुचना. शेजारी बाबा बसले होते. शेजारी बाबा बसल्याने बाबा शांताराम बाबांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि हात ठेवल्यानंतर त्यांनी त्यांचा अनुभव असं सांगितला. मस्तकावरती हात ठेवला नसतं तर मस्तकामध्ये जर एखादी मुंगी यावी, ती मुंगी मस्तकापासून तलपायापर्यंत गेली आणि तलपायाती गेल्यानंतर बाबांना जे प्रार्थना केली होती ती बाबा असं भडाभडा बोलायला लागले. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी पण विठ्ठल असेच आपले गणेशनाथ बाबांनी जसा शांताराम बाबांच्या डोक्यावरती हात ठेवला तसाच शांताराम बाबांनी माझ्यासारख्या पामराच्या डोक्यावरती हात ठेवला म्हणून हा पामर या गादीवरती आज उभा आहे. विठ्ठल म्हणजे आपल्याला जर संत मार्गावरती चालवणारे कोण असतील तर ते सद्गुरू आहेत. सद्गुरू जर असतील तरच आपण या मार्गावरती येऊ शकतो. विठ्ठल ज्ञानोबरायांच्या जीवनाकडे जर बघत असताना ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये अनेक अशा अडचणी आल्या, अनेक अशी दुःख आली. त्यांच्या समाजातील त्यांच्याच लोकांनी बरं कोण बाहेरचे आले होते का, परप्रांतीय होते का, परप्रांतीय नसून माऊलींना यातना भोगायला लागल्या त्यांच्या काळामध्ये.
तरी पण यातना भोगत असताना गुरुची कृपा होती. त्या गुरुच्या कृपेमुळे माऊली तन मात्र त्यांना शांती त्यांची भंग झाली नाही. विठ्ठल विठ्ठल मानवी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे सुखदुःख आहेत आणि सुखदुःख भोगत असताना माणसाला चिंता, कल्पना, भय अशा अनेक व्याधी जडलेल्या आहेत. तुकाराम महाराज एका प्रमाणामध्ये सांगतात, तुका म्हणे वाटे चिंता काय सांगे पाता, काय सापाये काय सांगे पयाचा, काय सांगे पयाचा. तुका म्हणे चिंता आता काय सांगे पाता. तुका म्हणे वाटे चिंता काय सांगे पाहे पाहे सांग. काय तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जीवन जर बघायला गेलं तर तुकाराम महाराजांना चिंता वाटत होती. तेच तुकाराम महाराज काय म्हणतात, तेच तुकाराम महाराज नंतरच्या उद्गार काढत असताना आता निश्चिंतीने पावलं विसावा दृष्टीची या. म्हणजे हे कधीचे बोल आहे तुकोबरायांच्या, जेव्हा ते ह्या भवर सागरातून गुरुची कृपा झाली, त्या गुरुच्या कृपा झाल्यानंतर हे तुकोबरायांचे बोल आहेत. विठ्ठल विठ्ठल आपल्या सुख दुःखाला जर कारण काय असेल तर स्वस्वरूपाचा असलेलं अज्ञान, आणि त्या स्वस्वरूपाचा असलेल्या अज्ञानामुळे हा जीव जो आहे तो जीव सुख दुःखाच्या ह्या खटपटीत पडलेला आहे. एका मोठ्या वक्त्याचं एक वचन आहे, ते म्हणतात, जर हा माणूस जर दुःखी काय असेल तर दुःखाची कारण सांगत असताना ते म्हणतात, दुःखाला कारण काय असेल तर बोलतात ते शरीर आहे. त्याच्यानंतर शरीराला कारण काय असेल तर बोलतात पापपुण्य. पापपुण्याला कारण काय असेल तर रागद्वेष आहे. रागद्वेषाला कारण काय असेल अनुकूल प्रतिकूल परिस्थिती आहे. आणि अनुकूल प्रतिकूल परिस्थितीला कारण काय असेल तर भेदरहित जे ज्ञान आहे ते भेदरहित ज्ञान कारण आहे. आणि भेदरहित ज्ञानाला कारण काय असेल तर आत्मस्वरूपाचं असलेलं अज्ञान. विठ्ठल विठ्ठल म्हणजे जीवाला जे आत्मज्ञानाविषयी असलेलं अज्ञान, आणि त्या अज्ञानामुळे हा जीव कसा झालाय सुख दुःखाच्या ह्या खटपटीमध्ये अडकलेला आहे. आणि सुख दुःखाच्या खटपटीमध्ये अडकल्यामुळे अनेक प्रकारच्या क्रिया कलाप हा करत जातो. एका ठिकाणी नाथ महाराज सांगतात, कल्पना अविद्या कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेलवी. हरिमुखे गाता हरपली
त्याला मागता जन्मे. हा जीव कशामुळे जर दुःखी होत असेल तर तो त्यांनी नाक मारत कारण सांगतात त्याचं एक कल्पना आणि दुसरी स्वस्वरूपाचं असलेलं अज्ञान. विठ्ठल कल्पना आणि अविद्या ह्या जर आपल्यापासून जाव्या असं वाटत असेल तर आपण काय करायला पाहिजे, तर त्याला एक प्रक्रिया सांगितली. तर ती प्रक्रिया कोणती आहे, तर ती प्रक्रिया अशी ती ज्ञान आहे. जर ज्ञान झालं म्हणजे ज्ञान कुठं, अपरोक्ष ज्ञान भगवंताचं आणि आपलं एकत्व ह्याचं ज्ञान, त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. विठ्ठल मग ते ज्ञान कुठं भेटल, मग त्याला काही ठिकाणी सांगितलेलं आहेत. विठ्ठल विठ्ठल गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान, अतिथेगा. काय म्हणताय, गुरु ते ज्ञान. ज्ञानाचं जर आपल्याला जर ज्ञानाचं ज्ञानोबारायांना जर ज्ञानाचा कोणी पत्ता विचारला असतील तर ज्ञानोबाराय काय सांगतात की गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, ज्ञाने आत्मदर्शन, दर्शने समाधान, अतिथे. विठ्ठल विठ्ठल या ज्ञानाचे काही प्रकार सांगत असताना वेदांत प्रक्रियेमध्ये एक प्रक्रिया आली, ज्ञानाची प्रक्रिया. त्या प्रक्रियेमध्ये ज्ञानाचे 5 भाग केले. ते 5 भाग कोणते, सप्रकार ज्ञान, दुसरा सविषय ज्ञान, तिसरा सर्वत्रिक ज्ञान, चौथा विठ्ठल विठ्ठल. पाचवा त्याच्यामध्ये प्रकार असा आहे स्वात्म अनुभव ज्ञान. त्या ज्ञानाचं ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचं ज्ञान, शेवटचा जो आपल्या 5व्या प्रकारचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामुळे हा जो मनुष्य जीव आहे तो सुखाला प्राप्त होतो. विठ्ठल ते ज्ञान कुठं भेटल, तर तिथे त्याचा पत्ता सांगितला ते गुरुच्या ठिकाणी भेटल. मग गुरुचा शोध कसा करायला, तर गुरुच्या ठिकाणी भेटत असल्यामुळं विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांना कोणीतरी एका भक्तांनी प्रश्न केला असावा की ज्ञानोबाराया, आज तुमचा जो उद्धार झालाय, एखाद्या शिष्याने त्यांना प्रश्न केला असावा की तुमचा उद्धार कसा काय झालाय, तर ते अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. श्री गुरु सारिठा अष्टपाध्याय
श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. विठ्ठल विठ्ठल. श्री गुरु सारिका, या श्री गुरु या शब्दाची जर अवलोकन करायला गेलं तर श्री गुरु म्हणजे गुरुचे लक्षण सांगत असताना भगवान शंकराचार्य म्हणतात, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठत्वम, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठत्वम सती दयालुत्वम सद्गुरु लक्षणम. सद्गुरूची व्याख्या करत असताना भगवान शंकराचार्य म्हणतात, श्रोत्रिय तो गुरु कसा असावा, त्याची लक्षणं काय असतील. तर त्या लक्षणांमध्ये भगवान शंकराचार्य म्हणतात की तो श्रोत्रिय असावा. श्रोत्रिय म्हणजे कसा, त्याला सर्व जे शास्त्र आहेत, 18 शास्त्र, 6 पुराणे आणि 4 वेद, त्याचं त्याला ज्ञान असायला पाहिजे, तो गुरु. त्याच्यानंतर अजून कुठलं लक्षण सांगितलं तर त्याच्यानंतर तो ब्रह्मनिष्ठ असावा. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय, तर तो ब्रह्मबोधामध्ये निमग्न असावा, असा तो गुरु. आणि तिसरं लक्षण सांगत असताना भगवान शंकराचार्य म्हणतात, तो दयालू असावा, म्हणजे आपल्या शिष्यावरती प्रेम करणारा असावा. विठ्ठल विठ्ठल. दत्त संप्रदायामध्ये असलेला जो प्रचलित ग्रंथ आहे ते श्री गुरुचरित्र. आणि त्या गुरुचरित्रामध्ये एक ओवी आली. ती ओवी अशी, गुरु ही अक्षरे 2. विठ्ठल विठ्ठल. गुरु ही अक्षरे 2, अमृताचा सागर जाण. आठवण. यातून काय सांगायचंय की जे गुरु आहे, तर गुरु कोण आहे, तर अमृताचा सागर आहे. विठ्ठल विठ्ठल. अमृताचा सागर सांगत असताना एकदा का अमृताच्या समुद्रामध्ये एखादा साधक, अर्थातच एखादा शिष्य गुरुच्या गुरुनी एकदा शिष्याला शिष्याचं बोट धरल्यानंतर त्याला कशाचीही चिंता राहत नाही. विठ्ठल. श्री गुरु सारिका. ज्ञानोबा पुढच्या एका शब्दामध्ये म्हणतात सारिका. सारिका या शब्द पदाचा अर्थ लावत असताना भाष्यकार म्हणतात की हा सारिका हा शब्द कशासाठी असावा, तर त्यांनी एक दृष्टांत दिला. आपण एखाद्या ठिकाणी आपला मुलगा उपवर झाला असताना, उपवर झाला की आपण गावोगावी जात असतो. कशासाठी, मुलगी शोधण्यासाठी. मुलगी शोधायला गेलेला असताना तिथे एक मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो. कसला कार्यक्रम होतो, मुलगी बघण्याचा. कसला, मुलगी बघण्याचा. आता काय तो कार्यक्रम राहिला नाही. विठ्ठल. ते मुलगी बघायला गेलेले असताना तिथं अगोदर सगळी लोक जात नसतात. कोण नाही कोणतरी एखादा आपल्या घरातला एखादी व्यक्ती पाठीमागे थांबत असते आणि बाकीची लोक तिथं जात असतात. गेल्यानंतर तिथली लोक तिथे विचारतात की बाबा तुमच्या मुलगी पास आहे का, तर म्हणतात आमच्या पास आहे, पण आमच्या घरी जो आहे त्याला विचारावं लागेल, आम्ही तुम्हाला विचारून सांगतो. विठ्ठल. मला
सारखा या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. तर मग ती जी मुलगी बघायला गेलेली लोक असतात, ती लोक आपल्या घरी येतात आणि घरी आल्यानंतर तिथं त्यांची बहीण म्हणजे आपल्या भाच्यासाठी मुलगी बघायला गेलेली असतात. मग ती भाऊ घरी आल्यानंतर ती बहीण विचारते की बाबा दादा मुलगी कशी काय, तर मुलगी कशी काय सांगत असताना भाऊ म्हणतो ती आमक्या आमक्या सारखी मुलगी. कोणाच्या सारखी? आमक्या आमक्या सारखी. म्हणजे कसं आहे की एखादी जर गोष्ट सांगायची असेल तर कुणाला तरी अनुरूप करून सांगावी लागते. विठ्ठल विठ्ठल. तसंच आपण एखादा आपला सप्ताह असेल तर सप्त्यामध्ये बघतो ना आपण एखादा कीर्तन करतो, तर कीर्तनकार कुणासारखा आहे, तर आमक्या आमक्या सारखा आहे. तसं ज्ञानोबराय म्हणतात माझे गुरु कसे आहेत, तर माझ्या गुरूंसारखेच आहेत, त्यांच्यापेक्षा वेगळं ते नाही. विठ्ठल विठ्ठल. श्री गुरु सारिका असता पाठी राखा. काय म्हणताय? पाठी राखा. श्री गुरु सारिका जर पाठी राखा असेल तर काय, जो शिष्य आहे त्याच्या शिष्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं भय राहत नाही. ज्ञानोबराय असं म्हणतात. त्याच्यासाठी एक दृष्टांत असा देतात. आपण रामायणामध्ये जाऊ. रामायणामध्ये पाठचं रामायण, पुढचं रामायण, मधला जो भाग आहे तोच आपण आपल्याला जो पोषक आहे कीर्तनासाठी तो बघणार आहोत. विठ्ठल. विश्वामित्रांनी ऋषी वशिष्ठांकडे एक विनंती केली की हे वशिष्ठ, म्हणजे त्यांना विनंती केली की दशरथ त्यांना सांगितलं की माझ्या यज्ञाच्या रक्षणाकरता तुम्ही प्रभूंना श्रीरामांना पाठवा आणि लक्ष्मणांना तुमच्या म्हणजे जे पुत्र आहेत त्या पुत्रांना यज्ञाच्या रक्षणाकरता पाठवा. अशी आलोचना केल्यानंतर वशिष्ठांनी परवानगी कुणाकडे मागितली, तर दशरथ राजाकडे मागितली. परवानगी मागत असताना परवानगी आईची पण असावी आणि बापाची पण असायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ती परवानगी मागत असताना राजा दशरथ होते, त्या दशरथांनी अशीच परवानगी वशिष्ठांच्या याच्या भरोश्यावरती परवानगी दिली. पण कौशल्य मातेला आपल्या लेकराला आपल्यापासून युद्धासाठी पाठवणं म्हणजे फार कठीण वाटत होतं. कारण की तेव्हा ते प्रभू रामचंद्रांचं वय होतं, ते 16 वर्षाचं होतं आणि 16 वर्षाचं प्रभू रामचंद्र असताना आपल्या मुलाला राक्षस मारतील या भीतीने ते प्रभू रामचंद्रांना पाठवायला तयार होत नव्हते. मग वशिष्ठांनी अशी अक्कल अशी चालवली की आपला जो मुलगा आहे तो आपला मुलगा काय होतोय, उपवर होतोय. आणि उपवर होत असताना आपल्या मुलग्याला दुसऱ्याच्या राज्यामध्ये त्या काळामध्ये दुसऱ्याच्या राज्यामध्ये पाठवावं लागत होतं. आणि पाठवल्यानंतर असं व्हायचं की तिकडे गेल्यानंतर त्याचं शूरत्व बघितल्यानंतर त्याला तिथं लग्नाआधी ते काय ठरत होते. विठ्ठल विठ्ठल. मग ती परवानगी कौशल्या मातेनी जसं का प्रभू रामचंद्राच्या लग्नाचा विषय काढला तसं कौशल्य जी माता होती ती प्रभूंना पाठवण्यासाठी तयार झाली. पाठवल्यानंतर विश्वामित्र आहेत ते त्यांना घेऊन वनामध्ये गेले आणि वनामध्ये गेल्यानंतर यज्ञाचं आधी रक्षण त्यांनी केलं. सगळं जे काय राक्षस होते त्या राक्षसांचा संहार केला. त्याच्यानंतर जे रामप्रभू आहेत ते रामप्रभूंना कुठं नेण्यात आलं, तर मिथिला नगरीमध्ये नेण्यात आलं. मिथिला नगरीमध्ये कशासाठी नेण्यात आलं, तर विश्वामित्रांनी वशिष्ठांना वचन दिलं होतं की मी प्रभूंना जेव्हा माझ्या बरोबर घेऊन जाईल तेव्हा त्यांच्यासाठी सुकन्या अशी मी बघल. विठ्ठल विठ्ठल. आणि तेव्हा ते मिथिला नगरीमध्ये गेले. त्या मिथिला नगरीमध्ये असं त्यांना ऐकायला भेटलं की सीतामातेचा स्वयंवर ठेवलेला आहे. आणि स्वयंवर ठेवलेला असताना विश्वामित्रांना तिथं बोलवण्यात आल्यानंतर त्याची एक तिथं आठ ठेवली होती. आठ अशी होती की जो कोणी धनुष्यबाण हा पिनाकपाणी म्हणजे शंकराचा जो धनुष्यबाण आहे तो जो कोणी उचलल त्याला सीतेची
लग्न लग्न लावून देते. विठ्ठल विठ्ठल हो. असं बोलल्यानंतर लक्ष्मण महाराजांना असं वाटलं की आपल्या भावानं जावं आणि पटकन तो धनुष्यबाण उचलावा असं लक्ष्मणला वाटलं. पण रामाने त्याच्याकडे लक्ष दिले. प्रभू रामचंद्रांनी त्याच्याकडे काय लक्ष दिलं नाही. अनेक प्रकारचे राजे, अनेक राज्याचे राजे आले. त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केला पण तो बाण काय कुणाच्याने उचलला गेला नाही. प्रभू विचार करायला लागले की लक्ष्मण सारखा बोलतोय की मला बाण उचलायला जा, बाण उचलायला जा. धाकटा भाऊ काही काय करत असेल अशी. थोरला भाऊ मोकळा झाला की धाकट्याला चान्स भेटतो ना. त्याच्यामुळं प्रभू रामचंद्रन सारखं म्हणत होता तुम्ही उचलायला जा, तुम्ही उचलायला. विठ्ठल विठ्ठल सांगितलं ठेवून. त्याच्यानंतर मग त्यांना जे विश्वामित्र होतं त्या विश्वामित्रांनी त्यांना प्रभू रामचंद्रांना खुलवलं आणि खुलवल्यानंतर त्यांनी विश्वामित्रांची आज्ञा घेतली आणि आज्ञा घेतल्यानंतर तो बाण त्यांनी उचलला. विठ्ठल विठ्ठल थोड्या वेळाने त्या जी सभा होती त्या सभेतून ते बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर एकांतामध्ये बसले. कोण? लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र. आणि ते बसले असताना एक आलोचना करू लागले की लक्ष्मण महाराज म्हणायला लागले की प्रभू तुम्हाला मी म्हणत होतो की तुम्ही जाऊन बाण उचला पण तुम्ही काय बाण उचलत नव्हते. तर प्रभू म्हणायला लागले की अरे लक्ष्मणा जो आपल्याला आणलंय कुणी? विश्वामित्रांनी. कशासाठी आणलंय? यज्ञ रचनासाठी. मग त्यांनी ते जोपर्यंत आज्ञा करत नाही तोपर्यंत मी बाण उचलणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे जोपर्यंत सद्गुरु एखादी क्रिया करायला सांगत नाही तोपर्यंत उद्धटपणा करून चालत नाही. म्हणजे सद्गुरु जर पाठीराखा असेल तर जे काय पाहिजे ते या भवसागराच्या नदीतून जरी पार जायचं असलं तर तो कोण घेऊन जाईल? तो एक सद्गुरु घेऊन जाईल. विठ्ठल विठ्ठल श्री गुरु सारिखा असता पाठीराखा. म्हणजे आपण या तिन्ही पदाची अवलोकन करत असताना श्री गुरु सारिका असता पाठीराखा, श्री गुरु सारिका पाठीराखा या तिन्ही पदांची अवलोकन करत असताना हे लक्षात येतं की एकदा का ब्रह्मबोध झाला की ब्रह्मबोध झाल्यानंतर इतर साधनांचा काहीही उपयोग राहत नाही. विठ्ठल विठ्ठल श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. माझ्या पाठीवरती कुणाचा हात आहे, कुणाची कृपा आहे, कृपा आशीर्वाद जर कुणाचा असेल तर माझ्या श्री गुरुचा म्हणजे निवृत्तीनाथांचा आहे. ते कशा प्रकारे? अभंगाच्या दुसऱ्या चरणी.
काय भीक मागे मनाची या जोगी सिद्धी पावे. काय ज्ञानोबा सांगता येईल की जी राजाची कांता आहे, राजाची कांता म्हणजे कोण तर पत्नी, ती ज्या प्रकारे कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर ती राजा ती वस्तू तिला आणून देतो, तशाच प्रकारे आपल्यावर एकदा श्री गुरुची कृपा झाली की आपल्याला कोणत्याही प्रकारची कमी राहत नाही. विठ्ठल त्याच्यानंतर काय सांगतात, दृष्टांत आहे हा सहज समजण्यासारखा आहे. अभंग पाट्यामधला आहे. राजा याची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. त्याच्यानंतर ज्ञानोबराय म्हणतायत कल्पतरू तळवटी जो कोणी पैसला काय ऊने त्याला सांगा. तळवटी जो कोणी पैसला कल्पतरू तलवटी जो कोणी पैसला काय ऊने त्याला सांगा जोजी. ज्ञानोबराय म्हणतायत की कल्पतरू खाली जो कोण बसतो तर त्याला काय होते, त्याला कसल्याही प्रकारची कमी राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. माणसाच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात, पण एकदा का माणूस गुरुकृपेच्या छायेखाली गेला की त्याला कसल्याही प्रकारची कमी राहत नाही. विठ्ठल विठ्ठल कल्पतरू तळवटी जो कोणी पैसला काय ऊने त्याला सांगा जोजी. काय म्हणतायत, कल्पतरू खाली जो कोणी बसेल त्याला कसल्याही प्रकारची चिंता राहत नाही, सगळ्या चिंता त्याच्या दूर होतात. म्हणजे जे काही इच्छा करल ती इच्छा त्याची काय होत असते, पूर्ण होत असते. तशाच प्रकारे तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू. म्हणजे कल्पतरूच्या छायेखाली बसल्यानंतर
ज्या प्रकारे कोणतीही इच्छा माणसाची शिल्लक राहत नाही, कारण की तो कल्पतरू बसलाय कशा खाली, तर कल्पतरू खाली, आणि कल्पतरूच्या खाली बसल्यामुळं किंवा संतांच्या छायेखाली बसल्यामुळं त्याला कसल्याही प्रकारची कमी राहत नाही. विठाला विठाला अरे विठोपार श्री गुरु सारिका श्री गुरु सारिका सुतपाती राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कायवुनी त्याला सांगा जोजे श्री गुरु सारिका सपाटी राखा इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबारायांना विचारलं असताना ज्ञानोबाराया आज तुमच्या जीवनामध्ये ही जी अवस्था झाली बहिरहित जी अवस्था झाली ती कशामुळे झाली असेल आपण याच्या शेवटच्या ज्ञानदेव माने ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो अथा उधरलो गुरुकृपे. शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबा राय काय म्हणतात
की आपल्यावरती सद्गुरूची का कृपा झाली की काय म्हणता येईल की ह्या भवसागरातून तो तरल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी काय करायला पाहिजे? सर्व माणसांना आपण काय करायला पाहिजे तर जो गुरु आहे त्या गुरुची सेवा करायला पाहिजे. गुरुची सेवा केल्यानंतर काय होईल? गुरु प्रसन्न होतील आणि आत्मबोधाचं काय जे ज्ञान आहे, परमतत्वाचं काय जे ज्ञान आहे ते गुरु आपल्याला काय देतील? आपल्या पदरात घालतील. त्यांनी काय होईल? आपल्या जीवाला जे असलेलं विपरीत ज्ञान आहे, जीवावरती असलेलं विपरीत ज्ञान, त्या विपरीत ज्ञानाचा काय होईल तर त्यांनी बाद होईल आणि त्याला आत्मबोध होईल. विठ्ठल अशाने तो जो साधक आहे तो साधक काय करील तर ह्या भवसागरातून तरुण जाईल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, हरे ज्ञानेश्वर माऊली, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे, कल्पतरू तलवटी जो कोणी पैसला, काय उनी त्याला सांग जोजे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उधरलो गुरुकृपे. जसे श्री गुरुच्या कृपेने ज्ञानोबराया या भवसागरातून तरुण गेलं, तशाच प्रकारे ही जी गुरुमंडळी आपल्या समोर बसलेली आहे, आज हे बालक तुमच्या समोर कीर्तन करतंय, पण कीर्तन करत असताना तुमचा कृपा आशीर्वाद असाच माझ्यावरती राहू द्या, म्हणजे ह्या पण लेकराचा उद्धार होईल. विठ्ठल विठ्ठल. आज स्वानंद स्कूलवरची तपोनिधी गणेशनाथ बाबांच्या या सोहळ्यामध्ये अगदी आनंदाच्या उत्साहामध्ये पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली. ती पामराच्या वाटेला येण्याचं कारण असं की रामदास पठारला सेवा झाली असताना बाबांनी ती सेवा ऐकली आणि ऐकल्यानंतर बाबांना असं वाटलं की महेश महाराजांनी पुढे कीर्तन करावं. त्या निमित्ताने त्यांनी आपले गाडगे बाबा आहेत त्या गाडगे बाबांना सुचवलं की महेश महाराजांनी सेवा द्या. त्यामुळे ही पामराच्या वाट्याला ही सेवा आली आणि आज हे जे कीर्तन केले, वेडेवाकडे जे बोल गायले, त्या तुमच्या सगळ्यांचा कृपा आशीर्वाद आहे, बाबांची कृपा आहे. त्याच्यामुळे आज हा कीर्तनाचा योग आलेला आहे. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुकाराम तुकाराम नरदेव म्हणे
आता उतरिलो
स्वानंद सुखनिवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ बाबा, सद्गुरु स्वामी अरविंद बाबा, आज चाललेला हा श्री गणेशनाथ महाराज जन्मोत्सव सोहळा आज प्रारंभाचं या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा